रील बनवण्याचा नाद एका तरुणाच्या जीवावर बेतला. हवेत गोळीबार करताना अचानक गोळी त्याच्याच डोक्यात घुसली आणि त्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील कबनूर परिसरात रील बनवताना बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत निलेश निशिकांत कांबळे हा 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार निलेश आणि त्याचा मित्र शुभम सूर्यवंशी काही मित्रांसोबत शेत परिसरात रील बनवण्यासाठी गेले होते. यावेळी बंदुकीतून हवेत गोळीबार केला जात होता. मात्र गोळीबार करत असताना अचानक गोळी निलेशच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूने डोक्यात घुसली. जखमी निलेशला तातडीने IGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान त्याच्या कवटीत गोळी अडकल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान सुरुवातीला निलेशने गाडीवरून पडल्याचे सांगितल्याची माहिती आहे. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये गोळीबाराचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी त्याचा मित्र शुभम सूर्यवंशी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रीलसाठी वापरलेली बंदूक नेमकी कोणत्या प्रकारची होती आणि गोळीबार नेमका कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. रीलच्या काही क्षणांच्या थरारासाठी केलेला हा प्रकार आता गंभीर तपासाचा विषय बनला आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रॉक.